नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। महाराष्ट्रामधील एक साधारणपणे जर विचार केला तर एक 25 ते 30% नवीन शेतकरी आहे की त्यांनी आल्याची जी आहे अद्रकची लागवड केलेली आहे आणि बरेचशा शेतकऱ्यांना माहिती नाही आहे की अद्रकमध्ये तणनाशक कुठलं वापरलं पाहिजे आणि कोणत्या वेळेला वापरलं पाहिजे। तर त्यासाठीच हा खास व्हिडिओ बनवणार आहोत। त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। शेतकरी मित्रांनो, आपण ह्या ज्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत, एक साधारणपणे या प्लॉटमध्ये जे आल्याला लागवड करून एक साधारणपणे 15 ते 18 दिवसाच्या आसपास झालेले होते आणि या प्लॉटमध्ये तण जे होतं, कारण की काय होतं असं शेतकरी मित्रांनो, आल्यामध्ये तण उतरण्याचं कारण हेच असतं की आपण शेणखताचा वापर जास्त केलेला असतो। तर आता शेणखताचा वापर केल्यामुळे जे आहे का तण उतरण्याचं प्रमाण हे जास्त प्रमाणामध्ये होत असतं। मॅक्झिमम ठिकाणी हा अनुभव आलेला आहे। तर त्यासाठी तणनाशक कुठलं वापरलं पाहिजे, तर आपण जर विचार केला तर त्यासाठी आपण ग्लायफोसेट 41% हे जे तणनाशक आहे, ग्लायसेल ज्याला आपण म्हणतो, तर त्याचा आपण वापर केला पाहिजे। त्यासोबत काय होत असतं, बरेचसे शेतकरी म्हणत असतं की प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण कुठलं तणनाशक घेतलं पाहिजे, म्हणजे जे बीजनाशक असतं तर ते कुठलं घेतलं पाहिजे। तर त्यासाठी सुमोटोमो कंपनीचं सुमिमॅक्स नावाचं पण औषध आहे, त्यासोबत पेंडेमेथिलिन नावाचा जो घटक असतो तर तो पण असतो, त्याचा पण आपण वापर करू शकतो। पण त्याचा वापर आपण साधारणपणे आल्याची लागवड केल्यानंतर एक साधारणपणे 24 ते 48 तासाच्या आधी आपण त्याचं त्या दोन्ही औषधांचा आपण वापर करू शकतो। कुठलंही एक औषध आपण घेऊन त्याचा वापर करू शकतो। ते केल्याने काय होईल, एक साधारणपणे 50 ते 60 दिवसापर्यंत आपल्या जमिनीमधील जे पण तण येणार आहे तर ते उगत नाही। एक साधारणपणे 50 ते 60 दिवसापर्यंत त्याला कंट्रोल मिळत असतो। त्याचनंतर शेतकरी मित्रांनो, जास्त दिवस झाल्यानंतर ते औषध मारणं त्यापासून आपल्याला एक साईड इफेक्ट होऊ शकतो। जसं जे बीजनाशक असतात तर त्याचा वापर आपण करणं टाळलं पाहिजे। एक साधारणपणे आपल्या आलेलं जे 15 दिवस झालेलं असेल, जर आपण त्या गोष्टीचा वापर करत असेल तर आपण टाळणं खूप गरजेचं आहे। ते जे औषधी आहे त्या बीजनाशक असल्यामुळे त्यांचा वापर आपण लागवड केल्यानंतर एक 24 ते 48 तासाच्या आधीच आपण त्याचा वापर करणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर ग्लायफोसेट 41% 41% जे ग्लायसेल असतं तर त्याचा आपण वापर करू शकतो। एक साधारणपणे 15 ते 20 लिटर पंपसाठी एक आपण 150 ml पर्यंत आपण त्याचा वापर करून चांगल्यातल्या चांगल्या प्रकारे आपण त्याचा कंट्रोल करू शकतो। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपल्या आल्यामध्ये तण कोणतं उतरलेलं आहे त्याच्यावरती आपलं प्रमाण डिपेंड आहे। काय होत असतं, कंपनीचं प्रमाण वेगळं आहे। त्यानंतर काय होत असतं, त्या प्रमाणामध्ये जर आपण तणनाशक मारलं तर बऱ्याच ठिकाणी असं पण अनुभव झाला आहे की गवत जळालं नव्हतं, तर आपल्या वावरामध्ये किती प्रमाणामध्ये तण उतरला आहे आणि कुठल्या प्रकारचा आहे त्यावरती आपला जो डोस आहे तो डिपेंड राहणार आहे। त्यासोबत बऱ्याचशा कंपनींचे जे आहे का तणनाशक सोबत औषधे मिळत असते की ज्या ॲडज्युव्हंट असतं ते औषधींची पॉवर वाढवतात आणि जे पूर्ण तण असतं तर ते जाळण्यासाठी मदत करत असतात। तर ते पण मार्केटमध्ये बरेचसे अवेलेबल आहे। जर कोणाला पाहिजे असेल किंवा मग माहिती नसेल तर व्हॉट्सअपला मला तुम्ही संपर्क करून मी तुम्हाला त्याचा फोटो पण पाठवू शकतो किंवा मग ते औषध उपलब्ध करून देऊ शकतो। शेतकरी मित्रांनो, एक साधारणपणे जर विचार केला तर आले जे आहे एक 18 ते 20 दिवसापर्यंत जर झालेलं असेल तर त्यावेळेला आपल्याला त्याचा वापर करणं खूप गरजेचं आहे। आता बरेचशा शेतकऱ्यांचं म्हणणं झालं की आमच्या आल्याचे जे आहे तर 2-2, 3-3 कोंबवरती आलेले आहे, आम्ही आता तणनाशक वापरलं पाहिजे की नाही वापरलं पाहिजे। शेतकरी मित्रांनो, निश्चितच जर 2-2, 3-3 कोंब जरी आपल्याला एका बेडवरती 200 ते 300 फुटापर्यंत जर दिसत असेल 2-2, 3-3 कोंब, तर आपण त्याचा वापर करणं खूप गरजेचं आहे। काहीच अडचण नाही, काहीच होत नाही विशेष म्हणजे, पण तण कंट्रोल करणं खूप गरजेचं असतं। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली तणनाशक कुठलं वापरलं पाहिजे आणि किती दिवसानंतर वापरलं पाहिजे याविषयी आपण चर्चा केली। तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हाला नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।